नमस्कार, स्वागत आहे तुमचं मिनी फूड व्लॉग मराठीमध्ये। आज आपण बनवणार आहे चटपटीत अशी कच्च्या टमाटरची चटणी। तर चला सुरुवात करूया। मी त्याच्यासाठी 5 टमाटर घेतलेत, ते स्वच्छ धुवून आपल्याला कट करून घ्यायचे आहेत व्यवस्थित। तर चटणी हे खूप खमंग आणि चविष्ट होते, तर नक्की ट्राय करा। टमाटर आपले चिरून होत आलेले आहेत। चिरून झाल्यानंतर ते आपल्याला एका बाउलमध्ये घालायचे आहेत। त्याच्यात आपल्याला मीठ घालायचं आहे आणि ते व्यवस्थित मिक्स करून एक 10 मिनिट आपल्याला बाजूला ठेवून द्यायचं आहे। 10 मिनिटं झालेले आहेत। 10 मिनिटांनंतर आपण ते टमाटर व्यवस्थित पिळून घेणार आहे। त्याच्यातलं सगळं पाणी काढून घ्यायचं आहे आपल्याला आणि एका प्लेटमध्ये ठेवून द्यायचं आहे आपल्याला। बघू शकता तुम्ही, त्यामुळं पिळल्यामुळं टमाटरचा तुरटपणा कमी होतो। तव्यामध्ये मी तेल घातलेलं आहे। तेलामध्ये आपल्याला टमाटर व्यवस्थित असं भाजून घ्यायचं आहे। एक 5 मिनिटं भाजून घ्यायचं आहे। एकसारखं हलवत राहायचं आहे, म्हणजे सगळे टमाटर व्यवस्थित भाजले जातील एकीकडं। त्याच्यानंतर मी 5 हिरव्या मिरच्या घालणार आहे। मिरच्या आणि टमाटर पण आता व्यवस्थित भाजून घ्यायचे आहे आपल्याला। एकसारखं हलवायचं आहे। त्यानंतर आपण अर्धा चमचा जिरं घालणार आहे। अर्धा चमचा जिरं घातल्यानंतर परत हलवून घ्यायचं आहे। आणि बघू शकता तुम्ही आपल्या टमाटरचा कलर चेंज झालेला आहे। तर आपल्याला हे सगळं एका प्लेटमध्ये काढून घ्यायचं आहे आणि ते थंड करायला बाजूला ठेवून द्यायचं आहे आपल्याला। तर काढून घेतलेलं आहे आपण एका प्लेटमध्ये, बाजूला ठेवलेलं होतं। ते थंड झालेलं आहे आपलं टमाटर मिरची वगैरे। एका मिक्सरमध्ये आता ते काढून घेऊया आपण, व्यवस्थित असं काढून घेऊया। काढून घेतल्यानंतर त्यामध्ये घालणार आहे मी भाजलेल्या शेंगदाण्याचा कूट 1 चमचा घालणार आहे। त्याच्यानंतर घालायचं आहे आपल्याला कोथिंबीर, थोडीशी कोथिंबीर घालायची आहे। त्याच्यानंतर घालायचं आहे मीठ आपल्याला, चवीपुरतं मीठ घाला आणि थोडीशी साखर घालायची आहे। टेस्ट खूप छान येते, नक्की घाला त्यामध्ये। आणि हे सर्व आपल्याला मिक्सरला बारीक वाटून घ्यायचं आहे, पाणी न घालता। तर मी जी चटणी केली होती ती एका कटोऱ्यात काढून घेतली व त्याच्यावरती मी फोडणी द्यायला एका भांड्यात तेल घातले, त्याच्यात मोहरी घातलेली आहे। मोहरी तडतडल्यानंतर कढीपत्ता घातलेला आहे। हे मोहरी आणि कढीपत्ता तडतडल्यानंतर ती फोडणी आहे ती आपल्याला चटणीवर ओतून घ्यायची आहे। व्यवस्थित भाजून घ्यायचं आहे। ओतून घेतल्यानंतर आपल्याला ती चटणी मिक्स करायची आहे व्यवस्थित, खालीवरती पूर्ण हलवून घ्यायची आहे चटणी कटोऱ्यामधून, म्हणजे फोडणी व्यवस्थित लागली जाईल तिला। तर चटपटीत अशी चटणी आपली तयार आहे, बघू शकता। तर अशाच रेसिपी पाहण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब, लाईक, शेअर, कमेंट नक्की करा आणि ही चटणी नक्की ट्राय करा।